आज आपल्याला आहे ना घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची. तर हे बघा इथं घेवड्याचा वेल आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवते घेवड्याच्या शेंगा. हे बघा शेंगा. तर या अशा निब्रेल शेंगा घेतल्यात मी, बोटक्या घेवड्याच्या शेंगा बघू शकते. तर हे बघा या शेंगा मी आता निवडून घेते. याची दोन्ही बाजूने अशी शिरा काढून आणि बघायचं काय आतमध्ये काय आहेत का. शेंगा सगळ्या निवडून घेतल्यात मस्त. आणि अशा काय बारीक बिरीक नाही केलंय बघा, अशाच ठेवल्यात, छान लागतात. तर त्याचे मी दाणे दाखवते तुम्हाला. बघा एकदम टपोरे टपोरे दाणे असते त्याचे मस्त. आणि त्याची शेंग एवढ्याच आकाराची असते. एकदा धुवून घ्यायचे. आता याला काही घाण नसते जास्त, पण थोडंसं धुवून घेऊ. शेंगा धुवून घेतल्या मी एकदा. कढई गरम झाली. आता याच्यात मी तेल टाकून घेते. तेल गरम झाले. आता आपण त्याच्यात मसाले आणि हळद टाकून घेऊ. मसाले टाकून घेतले. आता आपण याच्यात लगेच शेंगा टाकून घेऊ. आता हे मस्त हलवून घ्यायचं, जरा परतून घ्यायचं मस्त. याच्यात आहे ना आता मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यावर आता परत एकदा मस्त हलवून घ्यायचं. पाणी टाकून घेते. याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता पाणी आटसपर्यंत आहे ना मस्त शिजवून घ्यायच्या शेंगा. शेंगा शिजल्यात का बघू. शेंगा शिजल्यात मस्त. याचे दाणे पण मस्त शिजलेत बघू आपण. हे बघा. तर आपली इथं शेंगांची भाजी तयार आहे. भाजी आता खाऊन बघू कशी झाली ते. कशी झाली रे ती भाजी.